तर नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला काजू करी अगदी सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. हे मी 10 ते 12 काजू घेतलेत. त्याचे अर्धे काप करून घ्यायचे. हे एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतले काजू भिजण्यासाठी. हे मसाल्यासाठी कांदा, जिरे, आलं, लसूण आणि टमॅटो हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. हे मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. मग त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यानंतर तेजपत्ता आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. 2 तेजपत्ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेत. तेजपत्त्यामुळे स्वाद चांगला येतो, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा सुरुवातीला. त्याच्यामध्ये हे जे बारीक केलेलं वाटण आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तेलामध्ये. तेलामध्ये व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. हळद टाकलेली. परत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित. आणखीन थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायचं, शिजू द्यायचं ते. हे व्यवस्थित असं तेलामध्ये भाजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लाल तिखट, घरची चटणी, घरचा मसाला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. मी 1 चमचा टाकलेला आहे घरचा मसाला. व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आणखीन एकदा. हे परतून झालेलं आहे. हा आहे गरम मसाला, हा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं तेलामध्ये शिजलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. छोटा तांब्या आहे. आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी आल्यानंतर जे आपण काजू भिजत ठेवलेले आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. व्यवस्थित अशी याला उकळी आलेली आहे. ते भिजवलेले काजू याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि शिल्लक राहिलेलं पाणी ते पण त्याच्यामध्येच टाकायचं आणि 10 मिनटापर्यंत झाकण ठेवायचं त्याच्यावरती. दहा मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. 1 मिनिट होईपर्यंत त्याला आणखीन एकदा झाकण ठेवायचं याच्यावरती व्यवस्थित शिजण्यासाठी. झाकण ठेवून घेतलं. हे 2 मिनिटांनी काढलेलं आहे. तर रेडी आहे आपली काजू करी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.